जय हरी शेतकरी बंधूंनो, मी धनुभाऊ गोरे आपल्या चॅनलवरती स्वागत करतो। तर मित्रांनो, आज 6 एप्रिल 2026 रोजी आपण आलो पिपळगाव कांदा मार्केटला कांद्याचे बाजार जाणून घेण्यासाठी। तर मित्रांनो, आज आवक वाढलेली आहे, कारण कालची पण सुट्टी होती आणि पाऊस पण उघडल्यानंतर त्यामुळे पण आवक वाढलेली आहे। तर आवक होती 800 ते 900 नागांमध्ये आणि कांद्याला काय बाजारभाव निघालेले आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर समजेलच। आवक वाढल्यामुळे मार्केटवरती पण परिणाम झालेलाच आहे। तर तो परिणाम 30 रुपयाने झालेला आहे, 30 रुपयाने कमी झालेले आहे आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर समजेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून आपल्याला कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे संपूर्ण बाजारावर समजतील। आणि व्हिडिओमध्ये दाखवण्याचा असा प्रयत्न केलेला आहे, एक लाईन सरसगट काय भावात जाती, माल कसा आहे असो काय असो असं काही नाही का जास्तच भावात दाखवलेले। हे संपूर्ण तुम्हाला एकाच लाईन मधले व्हिडिओ बघायला मिळतील आणि क्वालिटीनुसार काय बाजारभाव हे पण संपूर्ण तुम्हाला समजेल। त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा। धन्यवाद। कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे। वाळलेली माऊली जारी कुठली हो? अकराळ्याचे काय बघायला 1200 झाला का? आज पहिली ट्रिप आहे, याच्या आधी होती पहिलीच आहे का? बियाणं कोणतं होईल? घरगुती का? यंदा आवरेज कसं वाटतंय? कमीच आहे ना? मागच्या पावसानं काही नुकसानी एवढ्या 2-4 दिवसाच्या काही नाही एवढ्या। चालेल, धन्यवाद माऊली। वाला कांदा आहे, कांद्याची क्वालिटी बघू शकता। बघू काय बाजारभाव निघालेला आहे। माऊली जारी कुठली हो? आयरगाव काय बघायले आज? 1126 का? बियाणं कोणतं होईल? येलोरा। ॲव्हरेज कसं आहे यंदा? ॲव्हरेज चांगलं आहे ना? आज पहिली ट्रिप आहे का होती आधी? दुसरी का? पहिली 1400 गेला होता, हाच माल होता का? हाच माल 3 तारखेला का? चालेल, धन्यवाद। कांद्याची क्वालिटी बघू शकता, मोठ्या साईज मध्ये ओला कांदा आहे। बघू माऊली जारी कुठली हो? जोपुळचे आहे का? कांदे काढून किती दिवस झाले? 8 दिवस झाले का? काय भाव गेला आज? 1200। याच्या आधी काय गेला होता? आज पहिलीच ट्रिप आहे का? बियाणं कोणतं? प्रशांत का? ॲव्हरेज कसं आहे यंदा? ॲव्हरेज चांगलं आहे ना? धन्यवाद। कांद्याची क्वालिटी अशा प्रकारचा माल आहे। बघू माऊली जारी कुठले हो? खेरगाव निपाड काय भाव गेली कांदे आज? 1087 गेले। आज पहिली ट्रिप आहे का होती आधी? पहिलीच आहे का? बियाणं कोणतं? अंबरचं आहे का? ॲव्हरेज यंदा कमीच आहे ना? साधारणतः अंदाज आला असेल किती निघतं एकर मध्ये? 100-125 क्विंटल निघाल का एकर मध्ये ना? म्हणजे यंदा भरपूर कमीच आहे। यंदा वातावरणामुळे खर्च पण जास्त आहे, मालही कमी, त्याच्यात भावही कमी, म्हणजे सगळीकडून आहे एक। हा, अशी गंमत आहे। धन्यवाद ना बाबा। कांद्याची क्वालिटी अशा प्रकारचा माल आहे। माऊली जारी कुठली हो? वडनेर बाहेर काय बघायला आज? 1130 रुपये गेला का? आधी होते का याच्या आधी का आज पहिली ट्रिप? पहिलीच आहे का? बियाणं कोणतं आहे? नारळी कांद्याचं आहे का? चालेल, धन्यवाद माऊली। कांद्याची क्वालिटी कलर मध्ये कांदा आहे, साईज पण एक नंबर आहे। बघू काय बाजार गेले। जय हरी माऊली काय भाव गेले हो? 1430 रुपये गेले का? आज पहिली ट्रिप आहे का होते आधी? पहिलीच आहे का? बियाणं कोणतं आहे? पंचगंगा घरचं पण पंचगंगा होतं आधी। ॲव्हरेज कसं आहे यंदा? आता येत्या 2-3 दिवसापूर्वी पाऊस झाला, काही नुकसानी वगैरे काही नाही एवढं काही नाही ना? चालेल, धन्यवाद माऊली। कांद्याची क्वालिटी अशा प्रकारचा माल आहे। माऊली कांदे काढून किती दिवस झाले? 8 दिवस झाले का? उंबरखेडचे ना? काय भाव गेले आज? 1080 रुपये गेले का? पहिली ट्रिप आहे का होती आधी? पहिली ट्रिप आहे का? 1080 गेले। बाजारभाव कसा वाटतोय? काय नाही म्हणायपेक्षा मग बरं आहे असं। सरकारला काही सांगणं, काय साधारणतः अपेक्षा काय गेलं पाहिजे तर उन्हाळा कांदा परवडत। 2000च्या खाली इकले नाही पाहिजे तर परवडलं असं। चालेल, धन्यवाद। कांद्याची क्वालिटीनुसार बाजारभाव अशा प्रकारचा माल आहे, बघू शकता। माऊली जारी कुठले हो? कुंभारीचे काय भाव गेले? 700 रुपये गेले का? वल्ली झाली थोडे त्यामुळं 700 काय भेटणार नेमकं आता?
जे ते बरं आहे, कारण पण मग काहीच नाही 700 मध्ये तर काय माझ्या मते कमीत कमी 1200-1300-1200च्या आसपास तर 1100च्या आसपास खर्च येतो. भिजेल होता त्यामुळे गेला का असं. पाऊस जास्त झाला होता का तो, नुकसानी थोडे जास्तच वाटत. बाग खाली झाली ती काढली, प्लॉट आटपले ना. चालेल, धन्यवाद माऊली. क्वालिटीनुसार बाजारभाव, कांद्याची क्वालिटी बघू शकता. बघू शेतकऱ्याला विचारू काय बाजारभाव गेलेला आहे. माऊली जय कुठले हो? दुधखेड पारेगावचे. काय भाव गेले कांदे आज? 1060 रुपये गेला का? पहिली ट्रिप आहे का होती आधी? आज पहिलीचे. बियाणं कोणतं? घरगुतीचे. आणि यंदा आवरेज कसं वाटतंय? चांगलं आहे, पण बाजारभाव नाही त्या मापाचा ना, कारण की 1000 मध्ये तर काही होत नाही. भेटतच नाही का 1000 मध्ये काहीच भेटत नाही. बघा किती अनुभव माझा, पण तोच्या 1000 मध्ये काही भेटत नाही. माऊली काय तुमचा काय भाव गेला? 1231. कुठले? दुधखेडचे का तुम्ही पण? कोणता बियाणं आहे? घरगुतीचे का? बघू त्यांचा भाव. माल 1231 बोलले ना. हा माल आहे 1231 रुपये. वाळेल कांदा आहे थोडा, तरल्यावरून लगेच समजत आहे. अशा प्रकारचा माल आहे. चला, धन्यवाद. कांद्याची क्वालिटी अशा प्रकारचा माल आहे. मित्रांनो, लाईन तर भरपूर आहे. आज थोड्या आवक वाढलेली आहे. माऊली जारी काय भाव गेले आज? 1060 रुपये गेले का? याच्या आधी होते का? परवा वगैरे शनिवारी होते ना. काय भाव गेला आता? 1160. आज 1060. आज 100 न उतरलं, कारण की आज थोडी आवक मध्ये वाढले, थोडी आवक ना, त्यामुळे. बाकी दुसरं काही नाही. चालेल, धन्यवाद. तर मित्रांनो, आपण सरलाट लाईन घेतली आणि क्वालिटीनुसार बाजारभाव असतो. अशा प्रकारचा माल आहे, तुम्ही बघू शकता. हा थोडा मीडियम माल आहे. तर याची काय रेंज निघालेली बघू. माऊली जय कुठली हो? दुधखेड पारेगावचेच ना. 4-5 ट्रॅक्टर सगळे दुधखेड पारेगावचेच ना. हा काय भाव गेला? 1250 रुपये गेला का? तुम्हाला एवढ्या लाईन मध्ये हायस्ट किती वाटला समजा? 13-13.5च्या आसपास गेली. आणि सरासरी काय वाटली तुम्हाला? 1100ची सरासरी वाटली. तर मित्रांनो, मी माझ्या तोंडानं सांगण्यापेक्षा हे शेतकऱ्यांच्या तोंडानं ऐकू काय रेंज चालली शेतकरी आता इथंच आहे रात्रीपासून. तर ते सांगताय 1000 ते 1100 रुपये सरासरी. हा, 1000-1100 सरासरी आणि 1300-1400च्या आसपास हायस्ट, म्हणजे ज्या क्वालिटीनुसार बाजारभाव. चालेल, धन्यवाद माऊली. माऊली जय हरी कुठले हो? नवापूरचे. काय बघायला हो? 1291. कांदा काढून किती दिवस झालेले? 8-10 दिवस झाले का? बियाणं कोणतं आहे? घरगुतीचे. यंदा आवरेज कसं आहे? हा, आवरेज नाही यंदा. असं आवरेज पण नाही यंदा. खर्च पण जास्त आहे वातावरणामुळे. हा, त्यात बाजारभाव पण मग पाहिजे तसे नाही यायचे. चालेल, धन्यवाद माऊली. मित्रांनो, कांद्याची क्वालिटी बघू शकता. हा गावठी मध्येच, म्हणजे उन्हाळ्याचे, पण मग बियाणं कोणतं व्हायचं माऊली? घरगुतीचे ना. वावर कोणतं होतं? काळवट का शेरवट वावर आहे ना, म्हणून वेगळी थोडीशी क्वालिटी माहिती. मग हा, बियाणंच असं आहे, त्यामुळं हा वेगळा चेंज कलर आहे थोडासा. गावठी टाईपच म्हणता येईल. काय बाजारावर भेटला? 1361 रुपये भेटला का? आवरेज कसं याला? थोडं कमीच, पण मग यंदा आवरेज तर सगळीकच कमी. ते कोणतं बियाणं वापरा, त्याला आवरेज यंदा कमीच आहे वातावरणानुसार. बघू शकता 1361 रुपये. क्वालिटी बघू शकता. अशा प्रकारचा माल आहे. गाव कोणतं म्हटले? शिंदवड. बसते. धन्यवाद माऊली. मोठ्या साईज मध्ये कांदा आहे. कांद्याची क्वालिटी बघू शकता. साईज आहे पण बघू शकता या मापाचा आहे. माऊली जय हरी. कांद्याला काय खाऊ घातलं? लय टाराटार फुगून टाकलं तुम्ही. खर्च भरपूर केला असेल त्या मानानं, म्हणजे लगेच लक्षात येतं खर्च भरपूर करून पैसे नाही त्यावर. काय बाजारावर भेटला आज? 1311 रुपये भेटला का? हे ड्रिपवरचे का? नाही का? वाफेचे फ्लडचे का? चालेल. गाव कोणतं? शिंदवडचे तुम्ही पण. आणि बियाणं कोणतं वापरता? प्रशांत गुलाबी. आवरेज काही बिघ्यात 3 ट्रॅक्टर निघाले, म्हणजे 6 ट्रॅक्टर. म्हणजे दरवर्षी जे भेटायचं मामा त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे.
थोडस तरी कमी कमी आणि रोग जास्त आहे. रोग जास्त होते, मग करपा वगैरे या गोष्टी भरपूर प्रमाणात होत्या. चालेल, धन्यवाद माऊली.